8 तारीख जागतिक महिला दिवसादिनी आपण गेटवे ऑफ इंडियावर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ते भारत पेट्रोलियम केंद्र सरकारचं एक संस्थान आहे, त्यांच्या सहकार्याने एक लाईट अँड साऊंड शो तिथे करत आहे। लाईट अँड साऊंड शो आपण 28 फरवरीला सुरू केला होता, तिथे आजपर्यंत ते सुरू आहे, दर दिवशी सुरू राहणार आहे। पण यावेळी जागतिक महिला दिवसाच्या दिनी आपण विशेष तिथे एक महिला स्पेशल असं आपण म्हणू शकता। त्यामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये जे महिलांचे आपले पूर्वी जे काही स्वतंत्रता युद्ध झाला, नंतर संगीतमध्ये, स्पोर्ट्समध्ये जे काही महिलांचे योगदान, मोठं महिलांचे योगदान झाला, त्याची एक चित्रफित पण तिथे दाखवणार आहे। आणि त्याशिवाय हा कार्यक्रमामध्ये फक्त पण महिलांनी निमंत्रित केलेला आहे, तो हा एक विशेष कार्यक्रम महिला दिवससाठी आपण ठेवत आहे। त्याची सूचना आपल्याकडे द्यायची होती, म्हणून आपल्या सर्वांनी विनंती केली। हिंदी में भी बता दीजिए कि 8 तारीख को महिला दिवस पर क्या विशेष कर रही है सरकार। 8 मार्च को जागतिक महिला दिवस के दिन गेटवे ऑफ इंडिया पर एक विशेष लाइट एंड साउंड शो का आयोजन इंडियन ऑयल कॉरपोरेशन, जो भारत पेट्रोलियम की सहयोगी संस्था है, उसके साथ में मिलकर हम कर रहे हैं। उसमें महाराष्ट्र के स्वतंत्रता युद्ध में, साइंस सेक्टर में, स्पोर्ट्स पे, म्यूज़िक में, अलग अलग सेक्टर में जो महाराष्ट्र में महिलाओं ने योगदान किया है, उन सब का उसमें एक विशेष चित्रफित दिखाई जाएगी। इस कार्यक्रम में हम केवल महिलाओं को निमंत्रित करना चाहते हैं, ओनली फॉर लेडीज, ऐसा हमने इस कार्यक्रम का स्वरूप रखा है। हमारे केंद्रीय सरकार के पेट्रोलियम मंत्री माननीय हरदीप सिंह जी पुरी इस कार्यक्रम के लिए विशेष तौर पर आ रहे हैं, और उसके साथ में हमारे मुख्यमंत्री श्री एकनाथ राव जी शिंदे, उप मुख्यमंत्री माननीय देवेंद्र जी फडणवीस, ये दोनों भी उपस्थित रहेंगे। कुछ विशेष महिलाओं को इसमें सम्मान भी किया जाएगा। अहिल्याबाई होलकर पुरस्कार जिनको मिला है, 15-16 से अभी तक पुरस्कार नहीं बांटे गए हैं, तो उसमें 15-16, 16-17 के 10 पुरस्कार राज्य स्तर में देंगे। इसके अलावा कुछ महिलाओं का विशेष सम्मान भी किया जाएगा, जैसे कि 19/11 के अटैक के समय जिस नर्स ने कामा हॉस्पिटल में बहुत सारे पेशेंट्स को बचाया था जान जोखिम में डाल के, उनको भी हम इस बार विशेष सम्मान के लिए बुला रहे हैं। सफाई कामगार के रूप में भी हम प्रतीक स्वरूप में किसी का सम्मान करेंगे। पेट्रोल पंप पे जो पेट्रोल भरती है, ऐसी महिलाएं जो काम करने वाली महिलाएं, उनका भी सम्मान करेंगे। महाराष्ट्र, मुंबई सबकी है, और सब लोगों से मिलकर ये महाराष्ट्र बनाए और आगे बढ़ेगा, ये इस कार्यक्रम के पीछे की भावना है। टोटल कितनी महिलाओं की लिस्ट तैयार की, मतलब महाराष्ट्र से रिलेटेड है? सम्मान जो हो रहा है वो 10 तो अहिल्याबाई होलकर पुरस्कार हैं, और इसके अलावा 4 या 5 विशेष पुरस्कार हैं। बाकी 1000 महिलाओं के बैठने की व्यवस्था वहाँ पर रहेगी। आप लगातार कितनी महिलाओं का किया जा रहा है, तो क्या जर्नलिस्ट महिलाओं को भी आप चाहेंगे कि वहाँ महिला जर्नलिस्ट ही आमंत्रित हो? नहीं, आप भी आमंत्रित हैं वहाँ पर, आपका एक विशेष स्थान है, क्योंकि हमको भी वहाँ पर रहना पड़ेगा, तो आपका भी समाज में एक विशेष स्थान है। पर हमने महिला जर्नलिस्टों की जो लिस्ट हमारे पास थी, उनको हमने विशेष निमंत्रित किया है। आप इसके पीछे की भावना समझ सकते हैं कि महिलाओं का एक विशेष सम्मान करके ओनली फॉर महिला दिवस के दिन करने का, उस भावना से हम ये कार्यक्रम कर रहे हैं। मंत्री महोदय, होतं का माहिती आहे, आपण दरवर्षी महिला दिवस साजरा असं बघायला गेलं तर एका दिवसासाठी तो तेवढा कार्यक्रम असतो, आपण पुरस्कार देतो, सगळं एक पुरस्कार पार पडतो। ज्या महिला नोकरी निमित्त मुंबईत आहेत, आज त्यांच्या एक मिनिट कोण बोलतो, ज्या महिला नोकरी निमित्त मुंबईत येतात, आज त्यांची अवस्था फार वाईट आहे। त्यांना राहण्याची व्यवस्था त्यांच्याकडे कोण बघतच नाही, एकदम दुर्लक्षित, म्हणजे ते ऊसतोड महिला असतात ना, ते तशी त्यांची गत झाली। म्हणजे महिलांच्या विषयावरती असे जे काही प्रश्न आहेत, कायमस्वरूपी तोडगा निघावा असं आपल्याला वाटत नाही? नक्की वाटत आहे। आपला महिला धोरण आपण 8 तारखेला तिथे आपण महिला दिवस दिन सांगणार आहे, पण ते आता मध्ये एक माननीय नीलम गोलेकडे मीटिंग झाली होती, आणि त्यामध्ये असा प्रस्ताव आला की अजून सर्व समावेश
लोकांचे जे काय म्हणणं आहे ते ऐकून घ्या. म्हणून आपण 9 तारखेला बजेटचे नंतर क्या की हा महिला धोरणमध्ये बजेटचे संबंधित फार काही सब्जेक्ट आहे. आपण यावेळी जसं आपण सांगितलं महिलासाठी पण आपण विशेष प्रयत्न करतो. एक आपले फक्त जानकारीसाठी आपले माझ्याकडे पालकमंत्री म्हणून मुंबई सबर्बन आहे. तर मुंबई सबर्बनमध्ये आपण महिलासाठी ऑल महिला जिम चलता फिरता जिम प्रथम वेळा, महिलासाठी स्टडी क्लासेस चलती फिरती स्टडी क्लासेस प्रथम वेळा, महिलासाठी वॉशरूम आणि एक कपडा धुण्याची पण विशेष सुविधा चलती फिरती प्रथम वेळा. आणि असा सबर्बन मुंबईमध्ये 15 ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वार्ड आहे. 15 व्हॅनसाठी आपण नक्की केला आहे. 3 महिन्यात आत इथे होईल. असं नाही की आपल्या मनामध्ये नाही आहे, तुमच्या जे मनामध्ये आमच्या पण मनामध्ये आहे. आपला प्रयत्न सुरू आहे. तो स्त्री शक्ती जो कायदा आहे तो दिल्लीला गेलेला राष्ट्रपतीच्या सहीसाठी, त्याचा पाठपुरावा आपण पाठपुरावा का होत नाही, उशीर का लागला पाठपुरावा? तुम्ही स्त्री शक्तीच्या शक्ती कायदा ते होम मिनिस्ट्रीकडे आहे, मला बघावं लागेल. ठीक आहे, तरी पण मी जे काय संबंधित अधिकारी आहे त्याने नक्की आपला जे काय म्हणणं आहे ते करू. यासोबत आणखी कोणते उपक्रम आहेत का राज्यभरात राबवण्यासारखे, म्हणजे खात्याकडून कोणते? आपण ते महिला धोरणमध्ये फार काही उपक्रम आणत आहे, पण फक्त माझी अशी अडचण आहे की आपण 9 तारखेला बजेट आहे म्हणून आपण आज मी सांगू शकत नाही. पण ते आपले एक वेळा आला ते 9 तारीखनं ऑनलाईन येईल. ते सर्वांच्या सजेशनसाठी तुम्हाला कळेल की आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करताय. फक्त काही न्यूजपेपर नाही म्हणे, आमच्या ते टुरिझम डिपार्टमेंटचे लोक आहे, पण महिला टुरिझमची पण कल्पना आणली आहे. तर महिला टुरिझममध्ये काय काय होणार ते प्रथम वेळा महाराष्ट्रामध्ये काही देशामध्ये प्रथम वेळा होणार आहे. असं पण त्याने फायनान्शियल सवलत देत आहे, फक्त लिप सिम्पॅथी नाही आहे. यावेळी त्यांच्यासाठी आपण फार काही करण्याचा प्रयत्न करत आहे. महिला धोरणामध्ये असे काय हायलाईट की तुम्ही असे समावेश आहे असं तुम्ही? पेपर 12 वाजता पेपर एक्झामिनेशन सुरू होतील, 11:15 वाजता कोणी पेपर आउट करू शकत नाही, अशी माझी स्थिती आहे. आप जो बता रहे हैं हिंदी में बताइए कि महिलाओं के लिए चलता फिरता टॉयलेट, चलता फिरता जिम, ये किस तरीके का कॉन्सेप्ट है और सरकार कैसे ला रही है? 4 चलते फिरते इंस्टीट्यूट अपन ने समझिए, उनको वैन्स अपन ने बनाई हैं 4. एक चलता फिरता जिम महिलाओं के लिए, वो 15 वार्डों में, हर जो 4 चीज़ें बता रहा हूँ चारों सबर्बन के 15 वार्डों में अपन एक्सपेरिमेंटल के रूप में शुरू करें. 15 एडमिनिस्ट्रेटिव वार्ड चलता फिरता जिम. सेकंड, चलती फिरती उनके लिए अभ्यासिका, जहाँ पे उनके लिए कंप्यूटर का सेंटर रहेगा, बुक्स रखने की जगह रहेगी, बैठ के अपना आराम से पढ़ सकते हैं. चलता फिरता वॉशरूम, उसमें उनके लिए कपड़े धोने के लिए भी जगह रहेगी, स्नान के लिए भी जगह रहेगी. अपने को मालूम है कि मुंबई के अंदर सब जगह ऐसी स्थिति नहीं है कि कपड़ा आराम से धो सकें. उसमें जैसे कि कपड़ा धोने की 6 मशीनें रहेंगी हर जगह, और उसमें आप अपने घर से कपड़े बाल्टी भर के कपड़े लाइए, उसमें डालिए, साबुन भी आपका रहेगा, और उसका मिनिमम पैसे जो चलाने का पैसा होता है उसके अंदर कपड़ा धो के आपको ड्राई करके मिलेगा. इसके अलावा चलता फिरता स्किल सेंटर ये भी अपन शुरू कर रहे हैं. वो थोड़े समय महिलाओं के लिए रहेगा, थोड़े समय पुरुषों के लिए रहेगा. उसमें 7 तरह के स्किल्स के ऑन द वहाँ पे स्टडी नहीं है, आपको टेबल मिलेगा. आपको जैसे प्लम्बिंग करना है तो प्लम्बिंग के आइटम्स रहेंगे, आपको लैपटॉप ठीक करना है तो लैपटॉप के आइटम ठीक रहेंगे, टीचर भी साथ में रहेगा. मुंबई के अंदर जगह की कमी की देखते हुए परसों जैसे माननीय मुख्यमंत्री जी के हाथ से अपन ने कंटेनर आंगनवाड़ी शुरू की, उसी तरह से जगह की कमी को देखते हुए मुंबई के अंदर अपनी विशेष प्रयास करके शुरू कर रहे हैं. यदि ये सफल हुआ तो सारे महानगरों में इसको रिपीट किया जाएगा. आपने कंटेनर आंगनवाड़ी जो एक अच्छी स्कीम चालू की है, लेकिन पहले महानगर पालिका के अंडर वो चलती थी, अभी आपने RS के अंडर उसको लाया है? नहीं, कंटेनर आंगनवाड़ी महानगर पालिका के अंडर में चलती थी, ऐसी मुझे एक्चुअल में जानकारी. आंगनवाड़ी नहीं, इसके पहले जो आंगनवाड़ी अभी चल रही है वो तो उनके अंदर में चलेगी ना. पालिका का उस पर नियंत्रण है. देखिए ऐसा है, महानगर पालिका की बालवाड़ी चलती थी और हमारी आंगनवाड़ी चलती है. आंगनवाड़ी बालवाड़ी एक ही कंसेप्ट है, और महाराष्ट्र के लिए गौरव की बात है कि पूरे देश में आंगनवाड़ियाँ चलती है. तो आंगनवाड़ी शब्द आया कहाँ से? आंगनवाड़ी सबसे पहली आंगनवाड़ी महाराष्ट्र में शुरू हुई,
और तब से ही आंगनबाड़ी का कंसेप्ट शुरू हुआ है। हम महानगर पालिका के साथ में मिलकर ही, जहाँ उनकी बालवाड़ियाँ वहाँ हमारी आंगनबाड़ियाँ नहीं होगी, हम केवल महानगर पालिका को नहीं, हमने एसआरए को भी साथ में लिया है। आपकी जानकारी के लिए, मुंबई जैसे शहर के अंदर 227 एसआरए की बिल्डिंग्स में, आपको यदि मालूम हो तो एसआरए जब परमिशन देते हैं तो उसमें एक वर्ड होता है कि आप इतनी बालवाड़ियाँ बनाओगे, इतनी आंगनबाड़ियाँ बनाओगे। एक भी आंगनबाड़ी आज तक हमको हैंडओवर नहीं की गई थी, महानगर पालिका को भी हैंडओवर नहीं की। हमने 100 आंगनबाड़ियाँ उनसे हैंडओवर करवा के ली है और अगले 1 महीने में 227 आंगनबाड़ियाँ वो हमको हैंडओवर कर रहे हैं, जो हम चलाने के लिए सारे एनजीओ को हमने एडॉप्शन पॉलिसी की है। परसों भी 8 तारीख को भी माननीय गवर्नर साहब का एक प्रोग्राम यहाँ पर है, वहाँ पर हम 500 आंगनबाड़ियों को और एडॉप्शन के ऊपर दे रहे हैं। हमने पूरे महाराष्ट्र में समाज से रिक्वेस्ट किया कि आप कोई भी एडॉप्शन के लिए, आप में से भी कोई आ सकता है, कोई भी व्यक्ति, संस्था, कॉरपोरेट, पॉलिटिशियन, बिजनेसमैन, डॉक्टर, कोई भी आ सकता है, सबका स्वागत है। एक सवाल लोड़ा जी, एक सवाल ये है कि राज्य सरकार इतना प्रयत्न कर रही है, लाइट एंड साउंड शोज कर रही है छत्रपति शिवाजी महाराज पर, उनके गढ़ किलों को लेकर पर्यटन विभाग काम कर रहा है, और उस दौरान छत्रपति शिवाजी नगर नाम रखने पर एक जिले का संभाजी नगर रखने पर जिस तरीके से एमआईएम पिछले 1 हफ्ते से वहां पर भूख आंदोलन कर रही है सरकार के खिलाफ कि फिर से वापस नाम चेंज कर दिया जाए, आप उसे कैसे देखते हैं? सरकार के अंदर मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री को छोड़ के किसी को अपने विभाग के अलावा और किसी पे बोलने की अनुमति नहीं है। महाराष्ट्रामध्ये कंटेनर अंगणवाडी आहे, हां, तर ही कंटेनर अंगणवाडी ही जी आता मुंबईमध्ये प्रामुख्याने सुरू आहे, महाराष्ट्राच्या दुर्गम भागामध्ये याची खरं म्हणजे नितांत गरज आहे। म्हणजे विशेषतः जे आदिवासी भाग जे आहे महाराष्ट्रामध्ये, तिथे ज्याची जास्ती आवश्यकता आहे, तर असा पर्टिक्युलर आपण प्रयत्न करणार आहात का की अशा कंटेनर अंगणवाडी त्या ठिकाणी सुरू झाल्या? 20,000 अंगणवाडी माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्रीने एक 2 महिन्यापूर्वी मीटिंग घेतली होती। त्यामध्ये माननीय मुख्य सेक्रेटरी, चीफ सेक्रेटरीने असा आदेश दिलेला आहे की जिल्हा परिषदची सालावामध्ये किंवा पंचायत सालामध्ये 20,000 रूम्स रिकामी आहे, ते त्याने सांगितलं आहे की तुम्ही लगेच त्या अंगणवाडीसाठी महिला बाल विकासने हँडओव्हर करा। त्याशिवाय केंद्रीय मंत्री माननीय स्मृती इराणीजीने एक 10 दिवसापूर्वी मीटिंग घेतली होती, त्यामध्ये असा नक्की झाला की ते आपल्याकडे 17-18 हजार अंगणवाडीसाठी आपण ॲप्लिकेशन होती की ते मिनी अंगणवाडी आहे, त्याने पूर्ण अंगणवाडीमध्ये परिवर्तित करा, ते पण त्याने हुंकार दिला आहे, ते लगेच ते पण अंगणवाडी विकसित होईल। सर, मुंबई सभावन के आप पालक मंत्री भी हैं। पिछले कई दिनों से मुंबई की जो एयर क्वालिटी इंडेक्स है, पॉल्यूशन काफी ज्यादा बढ़ गया है, उसकी वजह से रेस्पिरेटरी जो है, जो पेशेंट है जिनको अस्थमा है, उससे काफी ज्यादा लोगों को प्रॉब्लम हो रही है, कफिंग या दूसरी तरीके की बीमारियां भी बहुत ज्यादा बढ़ गई हैं। इसको लेकर कल आदित्य ठाकरे ने एक ट्वीट भी किया है, जिसमें लेकर उन्होंने सरकार की नीयत पर सवाल उठाए हैं। क्या कहेंगे सर, पॉल्यूशन को कंट्रोल करने के लिए सरकार की तरफ से क्या कदम उठाए जा रहे हैं? मैं आपसे वापस निवेदन करना चाहता हूं कि मैंने लास्ट टाइम भी निवेदन किया था कि मैं यहाँ पर मेरे विभाग की बात करने और मेरे विभाग के कार्यक्रमों की बात करने आता हूं। पॉलिटिकल कमेंट्स मैं नहीं करना चाहता हूं। एक ही दिन में पॉल्यूशन नहीं हुआ है। पर्यावरण मंत्री पहले कौन थे, उसके पहले कौन थे, सभी कहीं ना कहीं जिम्मेदार हैं, पर सरकार इसके बारे में ईमानदारी से काम करी है। डिटेल चूँकि मेरे पास मंत्रालय नहीं, इसलिए मैं उस पर नहीं बोल पाऊँगा। औरंगजेबाच्या कबरीवरून तुम्ही ठाकरे सरकारवरती सातत्याने टीका केली होती, ओबीसी तेथे पाया पडून गेल्यानंतर एकंदरीत पुलावाल्यांतरी टीका केली होती। आज तुमचं सरकार आहे आणि कुठेतरी औरंगजेबाचे फोटो आहेत ते परवा खासदारांच्या उपोषणादरम्यान झळकलेले होते, काय कारवाई सरकार करणार आहे? मिसयूज ऑफ डेमोक्रेसी, भारतामध्ये जे लोकतंत्र आहे त्यांचा ते दुरुपयोग करत आहे। औरंगजेब कधी आपला देशाचा नेता होऊ शकत नाही, आराध्य होऊ शकत नाही। छत्रपती शिवाजी महाराजच्या नामावर त्यांचे नाम बरोबर ठेवणं कितसे बरोबर आहे, तुम्ही विचारा। याच्यामध्ये एक मुद्दा असा आहे की छत्रपती संभाजीनगर हे नाव केले, विरोधी पक्ष पण आक्षेप घेतला जातो की भाजप आणि एमआयएम यावरती राजकारण करतोय, मिळून मिसळून मिली भगत पद्धतीने एकाने आंदोलन करायचं, एकाने वेगळं नाव ठेवायचं, असं केलं जातं। तुम्हाला असं वाटतं? नाही, मी परत रिक्वेस्ट करतो, मी फक्त असा एक 8 तारखे कार्यक्रमसाठी इथे आलो होतो, ते मी सांगितलं योग्य व्यक्तीने योग्य प्रश्न विचारा। आपण जे गेट ऑफ इंडियावर जे पुरस्कार किंवा सन्मान सोहळा घेतला त्याच्यामध्ये आशा वर्कर समाविष्ट करणार आहात?
आपण 3-4 महिलाच्या असं आहे की आपल्याकडे कॅटेगरी आहे खूप, पण तरी पण 3-4च्या आपण नक्की करू. समेची पण मर्यादा 1 तास कार्यक्रम ठेवायचे आपल्या तिथे. सर, हे पुरस्कार आपण जे देत आहे, विभागाचे महिलाबद्दल एवढे 2015 पासून जे पुरस्कार उशिरा का महिलाचा सन्मान उशिरा का होतो? एवढं पुरस्कार दिले काय विभागाची देणगी नाही काय? दिरंगाई असं मी सांगू शकत नाही, पण आता आपण देर आहे दुरुस्त आले, पण ते करतो आता. खासदार संजय राऊत यांनी दावा केला आहे 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे हा पंतप्रधान पदाचा चेहरा असतील, तर कशा प्रकारे या आव्हानाकडे बघताय? परत निवेदन करतो, आमच्याकडे प्रवक्ताची फार मोठी लिस्ट आहे, ते सर्व कॅपेबल आहे, ते आपला आन्सर देतील. संबंधित प्रश्न अंगणवाडी सेविकांचा ते विचारा. होता तो आता तुम्ही एक तात्पुरता त्याच्यावरती तोडगा निघालाय, पण अंगणवाडी सेविकांना जे स्किल आणि ट्रेनिंग देणं होतं त्याबद्दल नक्की आता अपडेट काय खात्यात? मी तुम्हाला माहिती आहे की आपण अंगणवाडी सेविकासाठी फार काही यावेळी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीने केलं आहे. तुम्ही जे स्किलचा सब्जेक्ट काढला आहे, फार चांगला सब्जेक्ट आहे. मी आता यापूर्वी आम्ही कधी विचार केले नाही होते, पण आम्ही नक्की विचार करू. ते स्किलसाठी जे काय ते फायदा होईल, ते मुलीचे फायदा होईल, ते करू, आपण नक्की विचार करू. जवळपास 3765 अंगणवाड्या आतापर्यंत दत्तक घेण्यात आल्या. काही NGO असतील, काही कंपन्या असतील, आणि कंटेनर अंगणवाडी ही कन्सेप्ट आहे, त्याचं कौतुक सगळीकडे केलं जातं. मात्र असा अनेक वेळा आदिवासी बहुल भाग आहे, गडचिरोली सारखा भाग आहे, गडचिरोलीला पण आपण 9 अंगणवाड्या दिल्या. अशा या भागामध्ये कंटेनर अंगणवाडीची संख्या वाढवण्यात येणार आहे. असं आहे की आपण एक प्रायोगिक तत्वावर मुंबईमध्ये सुरू करत आहे. त्यामध्ये जे काल आपल्या मनामध्ये पडला की त्यांचे सिक्युरिटीचे प्रश्न, एक वेळा ते 200 अंगणवाडी सक्सेस झाली, नंतर आपण जाऊ काय की ते पूर्वी अंगणवाडी बिल्डिंगमध्ये किंवा चालीमध्ये व्हायची, ते लोक तिथे यायचे जायचे. आता कंटेनर अंगणवाडी कुठे ठेवायची, एक्सक्लुझिव्ह बिल्डिंग होईल, ते सेपरेट होईल. ते सिक्युरिटीचं आपलं विशेष काही करावं लागेल. आपण तिथे वॉचमॅन ठेवला, काय करायचं काय, तर म्हणून ते आपण हळूहळू ते आपण सुरू केलं आहे. एक वेळा त्यामध्ये काय काय आपले प्रॉब्लेम आहे, ते प्रॉब्लेम फेस करून पण पुढे जाऊ. ते आदिवासी इलाक्यामध्ये पण आपण जमेल तर करू. पूर्वी मुंबईमध्ये कामगार वर्ग असताना, पूर्वी मुंबईमध्ये प्रत्येक हाऊसिंग बोर्डची कॉलनी असो किंवा प्रत्येक झोपडपट्टी असो, ते एक तरी अंगणवाडीसाठी एक तरी रूम असायचा, किंवा अशा एखादी चाळ तरी असायची. आज असं झालंय, त्या अंगणवाड्या बंद पडल्या आहेत. शासनाची जागा आहे, मोस्टली त्या जागा सगळ्या एक्वायर्ड झाल्या, म्हणजे सगळ्या इन्क्रोच झाल्या, पण शासनाचं लक्षच नाही त्या अशाकडे. हे आपला म्हणणं, आपला जे काही मनामध्ये वेदना आहे, मी आपल्या मनामध्ये जे वेदना आहे त्याच्या मी नक्की ॲक्नॉलेज करतो. मी पूर्वी पण सांगितलं की SRAकडे आपण कोणी नाही घेतलं, आपण 227 अंगणवाडीच्या आपण घेतली आहे. हाऊसिंग बोर्ड तरी पण घेतो. आंगनबाड़ी गोद लेने का जो रिस्पॉन्स है किस तरीके से है अब तक? यानी कोई भी आ सकता है, कभी भी आ सकता है. एडॉप्शन पॉलिसी एक ही है. रेस्पॉन्स अच्छा रेस्पॉन्स है, रेस्पॉन्स अच्छा रेस्पॉन्स. महिला आहे, स्त्री पुरुष समानता कायदा तुम्ही आणणार का? आणि स्त्री ते महिला धोरण येऊ द्या ना. स्त्री पुरुष समानच आहेत ना, त्यामध्ये काही वाद नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.